नमस्कार, मी कल्पना. चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला सकाळी सकाळीच आहे ना व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मी. आणि याच्या आधीचे जे व्हिडिओ टाकलेले आहे ना 2-3, तर ते आहे ना मी पहिलेच तयार करून ठेवलेले होते आणि ते मी अपलोड केलेले होते. आणि त्याच्यानंतर आहे ना जवळजवळ मी 8 दिवस आहे ना काही व्हिडिओज बनवलेले नव्हते. कारण काही ना माझी तब्येत काही बरीच नव्हती. पण आता आहे ना काल परवापासून मला खरंच बरं वाटतं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे सकाळची वेळ आहे. सकाळीच आहे ना पहिले ना आज देवपूजा वगैरे झाल्यानंतर आहे ना थोडासा नाश्ता करून घेतला मी. आणि कसं सकाळीच आहे ना नाश्ता करायलाच पाहिजे थोडा का होईना. आपण काय करतो नुसते असं कामाच्याच मागे लागतो आणि आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो आपण. पण असं खरंच करू नका. आणि आपल्याला आहे ना सकाळी सकाळी नाश्ता थोडा का होईना करायला पाहिजे आणि नंतर आपण दुसऱ्या कामाला सुरुवात करायची. आता मी पण तसंच केलेलं इथे. नाश्ता वगैरे केला आणि आता म्हटलं चला झाडझूड करून घेऊया घरामध्ये. आता हे बघा मी इथे झाडायला आली आणि माझी लुशी आहे ना, मी तुम्हाला भरपूर अशा व्हिडिओमधून सांगत असते का माझी कॅट आहे ना माझ्याशिवाय अजिबात राहती नाही. आता ती लगेच इथे येऊन बसली बघा. आणि आता म्हणजे 2-3 दिवस आहे ना मी खरंच घरातले कामं आहे ना काहीच केले नाही. सगळं माझं म्हणजे कामं वगैरे ना माझी मुलगीच करायची. ती गुरुवारपासून आलेली होती. कारण काय ना माझी तब्येत खरंच खूपच बिघडलेली होती. त्याच्यामुळं सगळं काम तीच करायची. आता तिला नव्हतं सांगितलं, नको येऊ म्हटलं, तरी पण ती आहे ना आलीच. तिला काही चैन पटेनाच. नंतर आहे ना गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारपर्यंत ती होती. नंतर मग ती गेली तिच्या कॉलेजला वगैरे हॉस्टेलला. आणि आता म्हटलं चला मला पण बरं वाटतं. ती जातच नव्हती, पण म्हटलं तिला सांगितलं का मला खरंच छान वाटतं, बरं वाटतंय आता. आणि आता मी हळूहळू घरातली कामं करू शकते म्हटलं. आता घरामध्ये पण आपल्याकडे कसं जास्त पण माणसं नसतात, तर आपण दिवसभर हळूहळू आपली कामं करू शकतो घरामध्ये. चला त्याच्यानंतर आहे ना झाडझूड झाली आणि इथे बघू शकता मी तुम्हाला नेहमी सांगत असते की माझे कॅट खूप छान आहे. आणि इथे आहे ना हा गोलू आहे, मेल आहे. आणि त्याला आहे ना इथे बघू शकता माझ्या मुलाने आहे ना डिस्कव्हरी चॅनल लावून दिलेलं होतं, ते पण मोबाईलवरती त्याच्या. आणि तो बघा त्याला खरंच खूप आवडतं बरं का. असं असं टी व्हीला पण लावून जर दिलं ना माझा मुलगा काय करतो रात्रीची पण टी व्हीला असं डिस्कव्हरी चॅनल लावून देतं. आणि ते असे मस्त आहे ना सोप्यावरती ना असे ना लोडवरती मस्त बसतात आणि टी व्ही बघतात दोघं पण. आणि लुसीपेक्षा गोलूला जास्त डिस्कव्हरी चॅनल आवडतो आणि इथे बघू शकता मस्त तो बघत बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आता झाडझूड झालेली आहे, बरेचसे कामं झाले आणि कपडे पण आहे ना मशीनलाच लावलेले. आता माझी लुशी बघा, मी तिकडे होती ना ती लगेच माझ्या मागे तिकडेच आली. आत्ता माझ्या मागे येऊन बसलेली आहे बघू शकता. आणि आज आहे ना मी केसांची तर वेणी घातलेली, त्याच्यामुळे ना तिला केस पकडायला खूप आवडतं माझ्या लुशीला. आणि इथे बघू शकता ती ना माझे आहे ना केस पाठीमागून आहे ना अशी पकडते. आणि हे बघा अशी करते ती. म्हणजे ती ना अगदी आपलं लहान बाळ कसं असतं तशी करीत असते हे बघा. आणि खरंच खूप छान आहे माझी कॅट. दोघं पण अजिबात त्यांचा कसलाच त्रास नाही. आणि त्याच्यानंतर फक्त त्यांना टायमिंग जेवायला द्यायचं असतं, खायला द्यायचं असतं. आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे मी ना खाली बसून भेंडी चिरते बरं का. कारण काय ना मला आहे ना असं सुरी नाही ना फक्त मिरची किंवा लसूण, कोथिंबीर असं चिरता येतं. पण मला आहे ना असं भाज्या वगैरे ना अजिबात मला सुरीनं चिरता येत नाही. आणि त्याच्यामुळे ना मला असं खाली बसूनच विळ्याने ना असं पटपट पटपट कोणत्याही भाज्या चिरता येतात. चला भेंडी चिरून घेतलेली. आता मी आहे ना भेंडीची भाजी आणि भाकर बनवणार आहे. आता मुलगा पण सकाळी गेलेला आहे, त्याचं पण म्हणजे जेवण पण झालेलं आहे आणि नाश्ता पण झाला. तो पण गेला आहे आणि मिस्टर पण गेलेले आणि मुलगी पण आता हॉस्टेलला गेलेली आहे. आता मी ना माझ्यासाठी ना
थोडीशी भेंडीची भाजी करते म्हटलं गरम गरम, आणि भाकरी बनवायची आहे मला. आणि चला आता इथे ना तेल तर तुम्ही बघू शकता, अगदी मी थोडंच टाकलेलं आहे. मला ना खरंच जास्त तेलाच्या भाज्या अजिबात आवडती नाही, आणि मला स्वतःलाही नाही आवडती. आणि आम्ही घरामध्ये पण आहे ना तेल खरंच खूपच कमी घालतो भाज्यांमध्ये. आता इथे बघू शकता भेंडी ना खूप छान होती, एकदम कोवळी होती आणि एवढी फ्रेश होती ना. हे बघा, आता मी कढईमध्ये ना अगदी 1 चमचा म्हणजे तेल घातलेलं आहे. आपल्या कॅनमध्ये जो चमचा असतो ना, तेवढा एकच घातलेला आहे. त्याच्यानंतर आहे ना थोडंसं जिरं आणि मोहरी घातली, आणि लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या, बस इतकंच घातलं. आणि नंतर आता भेंडी घालून घेतलेली, आता मिक्स करून घेते इथे. आणि त्याच्यानंतर आहे ना, आता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना एक आहे ना टॅमॅटो घालून बघणार आहे. म्हणजे मी कधीच नाही घातलं बरं का टॅमॅटो, पण म्हटलं चला आज आहे ना एक टॅमॅटो पण घालते भेंडीमध्ये, आणि मीठ घातलेलं आहे, आणि मिक्स करून घेते. आणि चला आता आहे ना भेंडीची भाजी होते गरम गरम त्या साईडला. आणि आता मी इथे ना लगेच भाकरी करायला घेते. आणि बघा आता आहे ना जवळजवळ 3 ते 4 दिवस मी अजिबात किचनमध्ये आली नाही, आणि माझ्या मुलीनं खरंच मला काहीसुद्धा करून दिलं नाही. मी नेहमी सांगत असते का माझ्या मुलीला आहे ना मी काही शिकवलेलं पण नाही आहे, काही नाही, पण तिला खरंच स्वतःहून खूप कसली पण आवड आहे. ती खूप काम करत असते आल्यानंतरही, पण घरी आली ना तरी पण मी तिला करू देत नाही. तरी पण मग भांडेच घासणार वगैरे, आणि काही बनवायचं असलं तर मी कणिक मळते किंवा मग चपात्या करते. तिला नाही सांगितलं तरी ती करत असते. तिला पण असं वाटतं का नाही मम्मीला थोडंफार बरं नसतं तर मम्मीला पण मदत करून लागायला पाहिजे, असं तिला वाटत असतं. आणि चला आता इथे बघा भाकरीचं पीठ आहे ना चाळून घेतलं आहे, थोडंसं मीठ घातलं. आणि आता इथे मी एक बाजूला तवा पण ठेवलेला आहे बघा, आणि त्या बाजूला भेंडीची भाजी होते आपली. आणि माझ्या मुलीला आहे ना म्हणजे सवय कशी लागली आता ते पण मी सांगते तुम्हाला. कारण का ज्या वेळेस कोरोना आलेला होता ना त्यावेळेस आहे ना माझा मोठा भाऊ आहे ना तो वारलेला आहे, तर त्याचं आहे ना वर्षश्राद्ध होतं. मी ना तेव्हा माहेरी गेलेली होती, आणि माहेरी गेली, आणि अचानक आहे ना दुसऱ्या दिवशी ना पूर्ण असं म्हणजे बंदच करून टाकलेलं होतं. कुठेच काही गाड्या वगैरे काहीच चालू नव्हतं. त्यावेळेस आहे ना मी माझ्या माहेरी 1 महिनाभर राहिलेली होती बरं का. त्यावेळेस आहे ना मुलगा, मुलगी, मिस्टर इकडे होते, आणि मी माहेरी गेलेली होती. माझ्या भावाचं वर्षश्राद्ध होतं म्हणून आईवडिलांकडे. आणि अचानक आहे ना पूर्ण महाराष्ट्र बंद करून टाकलेलं होतं. त्याच्यामुळे आहे ना तेव्हापासून आहे ना माझी मुलगी ना म्हणजे स्वयंपाक वगैरे करायला लागली बरं का. तेव्हापासून तिच्यावर जबाबदारी पडली ना, तर 1 महिनाभर आहे ना मी नव्हती, तर सगळ्या गोष्टी ती शिकून गेली त्यावेळेस. त्याच्यामुळे ना तिला खरंच खूप अशी आवड होऊन गेली तेव्हापासून. आणि असं गावाला पण गेल्यानंतर आहे ना ती खूप म्हणजे तिला अशी आवड आहे, काही पण करून लागते, किंवा मग असं खूप काही काही तिला असं करायला पण आवडतं. आणि चला आता इथे बघा, आता तिने मला आता पण मग तेव्हाच फोन केला, मेसेज केला का मम्मी जास्त काम करू नको म्हणून. खूप काळजी पण करते ती तिच्या पप्पांची किंवा मग माझी. आणि खरंच एक मुलगी पण पाहिजेच आपल्याला, आणि मुलीचं प्रेम आईलाच माहीत असतं, किंवा आईचं प्रेम मुलीलाच माहीत असतं. चला आता इथे बघा मला जास्त भाकरी नाही करायची आहे बरं का, 2च भाकरी करायच्या आहे बाजरीच्या. आणि भेंडीची भाजी पण झालेली, भाकरी पण झालेली आहे इथे बघू शकता. आणि गरम गरम भाकर ना छान लागते. आणि मला थोडीशी ना तव्यावरची शेवटची भाकरी आवडते, कशीची पण मग असू द्या ती. चला मस्त छान गरम गरम भेंडीची भाजी आणि भाकर जेवण वगैरे केलं आहे मी आता. आणि त्याच्यानंतर आहे ना आता बघा शेवटी कसं असतं माहिती का, मुलगीचं असते शेवटी, तिला एवढं काही म्हणजे घरामध्ये
स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी तर ती करतच होती. पण म्हटलं चला आता आहे ना 2-3 दिवस झाले ना ओट्यावरती पण जरासं म्हटलं घासून वगैरे घेऊ म्हटलं. आपल्याला कसं ती सवयच असते आपली जे कामाची रुटीन असतं ते. आता इथे बघा भांडे वगैरे घासून घेते. पहिलं जेवून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना आणि गरम गरम छान लागतं जेवण पण मग 2 घास आपण जास्तच खात असतो. आता सकाळीच पण आहे ना फिल्टर वगैरे केला आणि मी तुम्हाला सांगितलं का कपडे काही हाताने धुवत नाही आहे. मशीनच लावते आणि माझी मशीन आहे ना जवळजवळ 6 ते 7 वर्षे झालेली आहे वॉशिंग मशीन घेऊन. तेव्हापासून आहे ना पहिले पहिले मी हाताने धुवायचे, काही मशीन लावायचे. पण आता आहे ना माझी तब्येत काही वेळेस ठीक नसते ना, त्यावेळेस आहे ना मी शक्यतो मशीनच लावते. असं समजा की रोजच माझी मशीन कपड्याला लागलेली असते किंवा लावलेली असते. आणि 6-7 वर्षापासून आहे ना माझ्या मशीनला काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे अजून मी काही म्हणजे काहीच केले नाही. तिला आहे ना ₹1 खर्च आलेला नाही. तेव्हापासून माझी मशीन खरंच खूप छान निघालेली आहे. आता मी आहे ना सकाळी पहिले मशीन लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना मग दुसऱ्या कामाला सुरुवात केली आता इथे. आणि बाकीचे थोडेफार कपडे असतात तर मग ते हाताने धुते. मग असं मिस्टरांचे मी शर्ट वगैरे आहे ना मशीनमध्ये टाकत नाही. चला आता इथे बघा भांडे वगैरे पण घासून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आता म्हटलं चला थोडंसं आहे ना ओट्यावरती पण घासून घेऊ किंवा मग आहे ना गॅस पण थोडासा घासून घेते म्हटलं. या पद्धतीने आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघा. आता थोडंफार बरं वाटतं, थोडंफार होतं आहे, तरी पण आहे ना आपले घरातले कामं तर शेवटी आपल्यालाच करायला लागतात. आणि आपलं कसं असतं बघा, आपण बाहेरून खरंच छान दिसतो का नाही, काही झालेलं नाही, पण बघा आपल्याला आतून काय होतं काही समजतच नाही आहे. चला आता इथे मी मस्त छान असं आहे ना गॅस पण घासून घेतला थोडासा. तरी मी आहे ना जास्त करून आहे ना असं सारखा नाही घासत बरं का. कारण का कसं गॅसवरती पण जास्त पाणी टाकायचं नसतं. आता मी इथे ना हे ओलं करणार नाही बर्नर, बाजूनच मी पाणी टाकणार आहे. आणि चला आता इथपर्यंतच आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि मला पण आहे ना तुमच्यासोबत असं व्हिडिओ जर शेअर केला नाही तर मला काहीतरी असं चुकल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे सवयच होऊन गेलेली आहे आणि तुम्ही पण खूप छान असा मला आहे ना प्रतिसाद देत आहे. त्याच्यामुळं छान वाटतं आहे आणि तुम्ही पण माझी फॅमिलीच आहात. त्याच्यामुळे आहे ना खरंच छान वाटतं. आता माझे सबस्क्राईब पण आहे ना भरपूर 2,500 झालेले आहे. त्याच्यामुळं खरंच छान वाटतं. आणि चला आणि काहीतरी घर बसल्या काहीतरी आपण हे करायला पाहिजे, मला तर असं वाटतं. आपल्याला काही बाहेर जायची पण गरज नाही. आणि चला आता इथे छान असा ओटा वगैरे घासून आणि पाणी टाकलेलं आहे, स्वच्छ करून घेतलेलं आहे. चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आणि तुमच्यासोबत थोड्या गप्पा पण मारल्या आणि छान वाटलं मला थोडंसं. चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.